तुम्हाला मस्त दिवसभर फ्रेश वाटेल। तर ह्या काही दिवसभर फ्रेश राहण्याच्या टिप्स होत्या। दिवसभर कसं आपल्याला फ्रेश राहता येईल ह्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे। तर हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण छान मस्त आणि मजेत असाल। तर बघा फ्रेंड्स, मी नेहमीप्रमाणे आजसुद्धा परत एक टिप्स घेऊन आलेली आहे, जे की आपल्या हाऊसवाईफसाठी आणि इवन सर्वांसाठीच खूप जास्त उपयोगाचे आहे असं तरी मला वाटते। तर ती टिप म्हणजे आपण दिवसभर कसं फ्रेश राहू शकतो याच्यावरती मी टिप करणार आहे। काही टिप्स सांगणार आहे। 5 ते 7 अशा टिप्स आहे जे मी तुम्हाला सांगते। तर आपण ते टिप्स वापरून दिवसभर कसं फ्रेश राहू, म्हणजे आपला चेहरा पण एकदम फ्रेश वाटेल आणि आपल्याला सुद्धा मस्त ताजं टवटवीत आणि एकदम मस्त वाटेल। तर त्याच टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला मग आता व्हिडिओ चालू करते। व्हिडिओ चालू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका। तर चला मग आता आपण करूया आपला व्हिडिओ स्टार्ट। तर बघा फ्रेंड्स, आपल्या दिवसाची सुरुवात तर सकाळपासून होते आणि सकाळी आपल्या दिवसाची सुरुवात आपण कशी करायची हे आपल्या हातात असते। तर दिवसभर आपल्याला जर फ्रेश राहायचे असेल तर आपली सकाळची सुरुवात एकदम फ्रेश झाली पाहिजे, जे की एकदम उत्साहामध्ये झाली पाहिजे। म्हणजे आपण सुरुवात करतो सकाळी उठल्यापासून। तर आपण जेव्हा सकाळी उठतो ना तेव्हा एकदम मस्त मन फ्रेश आणि एनर्जेटिकपणाने उठायला पाहिजे, तेव्हाच कुठं आपल्याला छान वाटते। आणि का आपण आळस घेऊन उठलो तर आपला पूर्ण दिवस ना पूर्ण आळसमध्येच जाणार, हे तर मी नक्की सांगते। त्याच्यासाठी उठणे एकदम पटकन उठायला पाहिजे। जेव्हा आपण सकाळी उठतो ना तेव्हा लवकर उठल्याने ना आपलं फ्रेश वाटते। आणि एक तुम्ही एक्सपिरियन्स घेऊन बघा, तुम्ही जेवढं सकाळी उठाल ना तेवढं छान असं फ्रेश वाटते आणि आपलं जे शरीर आहे ना ते सुद्धा हलकं वाटते आणि काम करायला सुद्धा आपल्याला खूप एनर्जी मिळते। आणि तुम्ही लेट उठा, आपलं अंगसुद्धा जड वाटते आणि कामसुद्धा करू वाटत नाही आपल्याला। तर हे मी स्वतः एक्सपिरियन्स घेतलेली आहे। आणि परत ना सकाळी लवकर उठणे ही एक टिप्स लक्षात ठेवा। उठल्यानंतर छान थोडंसं वॉकिंग करायचं। आणि असं आहे की आपल्याला ना म्हणजे आपली तब्येत वगैरे छान ठेवायची असेल, आपल्याला कोणतीही म्हणजे बिमारी वगैरे न लागू द्यायची असेल तर सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास पाणी प्यायचं, ब्रश वगैरे काहीही न करता। असं भरपूर डॉक्टरसुद्धा सांगतात की 1 ग्लास पाणी प्यायचं आहे बिना ब्रश करता। आणि मग नंतर आपण थोडंसं वॉकिंग करून मग आपलं जे जे काय काम करायचं आहे ते आपण करू शकतो, जसं की वॉशरूमला जाणे हे ते सगळं काही। तर पण असं बरेचसे जण आहे जे की उठल्या उठल्या पाणी पित नाही। मी स्वतःच पित नाही, कारण की आपल्याला जोपर्यंत छान असं ब्रश करत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी वगैरे काहीच नाही हे म्हणजे पिऊ वाटत। जर कोणाला पॉसिबल होत असेल आणि कोणी ही टिप ऑलरेडी यूज करत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून भरपूर जणांना प्रेरणासुद्धा मिळेल। नाही बाई यांनी करते तर आपण पण करायला पाहिजे। पण पर्सनली मी सुद्धा पित नाही, पण बरेच जण पित असतात आणि ते तब्येतीसाठी छान। सकाळी पहिली टिप आहे सकाळी लवकर उठणे आणि मस्त आपले जे काही कामं आहे ते करून घेणे। आणि बघा सकाळी उठल्यानंतर ना आपण कोमट पाणी, म्हणजे मी अशी करते, सकाळी ब्रश वगैरे केल्यानंतर थोडं कोमट पाणी पिते आणि थोडी वॉकिंग करते। वॉकिंग म्हणजे कोमट पाणी वगैरे पिऊन ना थोडंसं घरं वगैरे आहे ते झाडून घेते, त्याच्यातच आपली वॉकिंग होते। स्पेशली वॉकिंग करायला काही वेळ मिळत नाही, कारण की घरी छोटी मुलगी आहे त्याच्यामुळे असं वेळ मिळत नाही। मग मी कामामध्येच अगोदरनं पाणी पिऊन घेते कोमट थोडंसं, कधी कधी ग्रीन टी वगैरे यूज करते आणि ते नाहीच पिऊ वाटलं तर नॉर्मल कोमट पाणी पिते आणि मग झाडून वगैरे घेते, त्याच्यातच आपलं वॉक। आपण सकाळी उठल्याने म्हणजे थोडंसं योगा वगैरे करायला पाहिजे। मी आधी करायची पण आता वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मी करत नाही। तुम्हाला पॉसिबल होत असेल तर नक्की तुम्ही योगासुद्धा बघा। आपण आहार म्हणजे जे सकाळचा नाश्ता वगैरे असतो ना तो सुद्धा करायला पाहिजे, कारण की नाश्ता केल्यामुळे आपण कसं छान असं
एनर्जेटिक वाटते, परत दुसरं काम करायला, स्वयंपाक करायला आपल्याला एनर्जी येते. आपण तसंच का स्वयंपाकच करतो म्हटलं तर आपल्याला थोडं वीकनेस फील होते. त्याच्यामुळे नाश्ता करून घ्यायचा आणि नाश्तासुद्धा छान असा जसं की मोठ कडधान्य वगैरे आहे, हे हेल्दी असते ना, तशा टाईप करायचं. तर ही एक टिप लक्षात ठेवा. सकाळी उठल्यामध्ये ना आपण 3 ते 4 लिटर पाणी प्यायला पाहिजे, जेणेकरून आपलं जे शरीर आहे ते छान डिहायड्रेट. आणि नंतर माहिती आपण आपल्याला ना थकल्यासारखं वाटल्यानंतर आपण ना चहा पितो. ठीक आहे, एखाद्या वेळेस प्यायला काही हरकत नाही, पण नेहमी चहा कॉफी घेणं हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे. तर बघा, हे जर असं काही वाटत असेल चहा वगैरे घ्यायचं तर थोडंसं आपण गरम पाणी वगैरे पिऊ शकतो. तर हे सुद्धा तुम्ही नक्की करून काम करत राहतो. तर काम करताना ना आपण एकदम असं स्ट्रेस घेऊन काम करायला नको पाहिजे. जे की मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की आपण स्ट्रेस घेऊन काम केलं किंवा घाईगडबडीमध्ये काम केलं तर ते काम चांगलं होत नाही. तर तुम्ही तणावमुक्त होऊन काम करा, ते छान राहते. आणि आपलं तासभराचं काम असेल किंवा अर्ध्या तासाचं असेल तर कंटिन्यू अर्धा तास किंवा तासभर करत बसू नका. त्याला थोडं 5 ते 10 मिनिटे सोडून तुम्ही स्वतः आराम करा, जेणेकरून तेव्हाही आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा आराम केलं म्हणजे 5 ते 10 मिनिटे त्या अर्ध्या तासातल्या कामामधले आपल्या स्वतःला दिलं तर ते सुद्धा छान वाटते. मग थोडं फ्रेश वाटते, फ्रेश फील होते. त्याच्यामुळे तासनतास काम करण्यापेक्षा थोडं विश्रांती घेत काम म्हणजे आपण सकारात्मक पॉझिटिव्ह राहायचं. त्याच्यामुळे ना आपली एनर्जी छान राहते. आपण जर असं एकदम उदासल्यावानी राहिलं ना आपल्यात तशीच एनर्जी येते. आपण जेवढं सकारात्मक चांगल्या विचारांनी राहिलं ना आणि म्हणजे असं उत्साही राहिलं ना तेवढंच आपल्याला छान वाटते. कामं करत राहायचं आणि जास्त दिवसभर झोपून राहिलं ना हे चांगलं नसते. आळस येते, खूप आळस येते. म्हणून थोडी झोप घ्या, विश्रांती पण हवी आहे आपल्याला. एकदम 20 ते 25 मिनिटे किंवा अर्धा तास झोप घेतली पाहिजे. तर हे सुद्धा नक्की करून बघा, तुम्हाला फ्रेश वाटेल. काम करताना ना आपण ताण घेऊन काम करायला नको पाहिजे. जर आपल्याला कधी म्हणजे असं काम वगैरे नसेल करू वाटत तर ते थोडं ठेवून द्यायचं, नाही करायचं. छान असं गाणे वगैरे ऐकायचे टी व्हीवरती लागून, थोडं तेवढंच फ्रेश वाटते. किंवा मग थोडं शांत बसून जायचं, मग आपलं तेवढंच मूड फ्रेश होते आणि मग नंतर त्या कामाला आपण लागायचं. तर परत एक 2-3 टिप, दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आपली वैयक्तिक स्वच्छता आणि विश्रांती हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. दिवसभर फ्रेश राहणे असल्यास ना 2दा अंघोळ केली पाहिजे. आपण सकाळी तर करतोच, पण रात्री पण आपले स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ना तेव्हासुद्धा आपल्याला अंघोळ करायला पाहिजे. कारण की आपण स्वयंपाक वगैरे करून राहतो, त्याच्यामुळे आपलं शरीर पूर्ण थकून राहते. तर 2दा अंघोळ करायला पाहिजे, जेणेकरून आपलं फ्रेश वाटते पूर्ण शरीर. आणि रात्री झोपसुद्धा खूप छान येते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हां, आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर आपण 2दा अंघोळ करतो, पण नेहमी जर पॉसिबल होत असेल तर केलं तर छानच. कारण की फ्रेश वाटते, दिवसभराचा थकवा निघून जाते अंघोळ केल्याने आणि रात्रीसुद्धा झोप खूप छान येते. आणि मेन टिप्स आहे फ्रेश राहण्यासाठी दुसऱ्या दिवसाची, म्हणजे आता रात्री 7 ते 8 तास झोप खूप इम्पॉर्टंट आहे. आपलं सगळं काही झोपेवर असते. झोप जर झाली नाही तर आपल्याला काही चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे झोप पुरेशी असली पाहिजे. ते झोप नाही झाली तर फ्रेश वाटणार नाही आपल्याला. तर ही एक सगळ्यात जास्त आपल्यामध्ये जो डिटॉक्स असते ते म्हणजे डिजिटल, जे की मोबाईल, लॅपटॉप किंवा इवन जे उपकरणं आहेत ते आपण जे यूज करतो ना ते आपण झोपण्याच्या 1 ते 1.5 तास आधी नको वापरायला पाहिजे. ते साईडला ठेवून देऊन आपण शांत मस्त झोपायला पाहिजे. आणि जास्त वापरायला पण नको पाहिजे मोबाईल वगैरे. त्याच्याने पण डोकं खूप दुखते आणि असं डोळ्यावर सुद्धा खूप ताण पडतो. त्याच्यामुळे हे उपकरणं ना नकोच वापरायला पाहिजे. काम असेल तर ठीक आहे, पण एकदम कंटिन्यूली आपण त्याच्यामध्ये राहत असेल तर तुम्ही स्वतःच एक्सपिरियन्स घेऊन बघा. डोळे आहे ना आपले खूप दुखते, असे पापण्या दुखते, मला तरी माहिती आहे. तर मी म्हणून मोबाईल वगैरे थोडं कमी यूज करते. काम असेल तरच यूज करत असते, नाहीतर ते ठेवून देते आणि झोप घेते. तर ही एक परत एवढं करून पण फ्रेश नसेल वाटेल तर तुम्ही मस्त थंड पाणी ना चेहऱ्यावरती घ्या, तुम्हाला मस्त दिवसभर फ्रेश वाटेल. तर ह्या काही दिवसभर फ्रेश राहण्याच्या टिप्स होत्या. दिवसभर कसं आपल्याला फ्रेश राहता येईल ह्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या. बघा मग फ्रेंड्स, ह्या काही टिप्स होत्या युजफुल.
तर चला मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि बाय. ऑडिओ जंप.